शिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित पहिल्या ब्रेल लिपी पुस्तकाचं उद्घाटन खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी हे पुस्तक उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि बांधवांना भेट देण्यात आलं। इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर अवनीश पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जीवन आणि कार्य पहिल्यांदाच ब्रेल लिपीत येत असल्याचं सांगत ही बाब सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचं सांगितलं। मराठी विभाग प्रमुख नंदकुमार मोरे यांनी राजर्षी शाहूंचे जीवनचरित्र हे जगण्याची कला शिकवणारी असल्याचं सांगितलं। पुराभिलेख अधिकारी गणेशकुमार खोडके यांनी या पुस्तकामध्ये कोणकोणत्या घटकांवर भर देण्यात आला आहे याची माहिती दिली। खासदार शाहू महाराज यांनी समाजातील मुख्य घटक असणारे अंध बांधव आजपर्यंत शाहू जीवन चरित्रापासून लांब होते, त्यांच्यापर्यंत शाहू महाराज पुस्तक रूपानं पोहोचत असल्यानं मनस्वी आनंद होत असल्याचं सांगितलं। राजर्षी शाहूंचे विचार शिवाजी विद्यापीठ सातत्यानं तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करतंय। राजर्षी शाहूंच्या कार्याचा वसा आणि वारसा घेऊन समाजातील वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित घटकांचा उद्धार करूया असं आवाहन त्यांनी केलं। या पुस्तकाचे संकल्पक विक्रम रेपे यांचं या उपक्रमाबद्दल कौतुक करत हे ऑडिओ स्वरूपात पण उपलब्ध व्हायला हवं अशी अपेक्षा खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केली। कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी अंध विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल यावर शिवाजी विद्यापीठाचा नेहमीच भर असल्याचं सांगत येत्या शाहू जयंतीपर्यंत लहान मुलांसाठी त्यांना सोप्या भाषेत शाहू महाराज समाजातील असं पुस्तक आणत असल्याची माहिती त्यांनी दिली। या पुस्तकाचे संकल्पक विक्रम रेपे यांनी या पुस्तक निर्मितीची माहिती दिली। लवकरच या पुस्तकाचं मराठी आणि इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं। यावेळी कुलसचिव व्ही.एन. शिंदे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, मंजुश्री पवार, विक्रम जरग, सुरेश शिखरे, डॉक्टर हरीश नांगरे, सचिन शानबाग, अंध युवक मंच, मिरजकर तिकटी अंधशाळा यांच्यासह इतिहास विभागातील विद्यार्थी उपस्थित होते।